हो. हा हा कुठपर्यंत आले जोगड आपला ह्युमन इयर सुरू ह्युमन इयर करायचं. पाहिजे काय बर 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 ठीक आहे आता यांच्यामध्ये ह्युमन आईज जरा परत एकदा पाठीमागून जरा वळून बघा काय काय बघितलं एकदा आपल्या लक्षात येईल काय कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन्स मध्ये काय काय बघतोय आपण न्यूरॉन्स नर्वस सेल्स बघले यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम इन केस ऑफ हायड्रा मध्ये बघले आपण नर्वस सिस्टीम कोणत्या प्रकारचे आहे डिफ्यूज सेंट्रल नर्वस अँड प्रिमिटिव्ह बरोबर आणि याच्यामध्ये प्लॅनरियामध्ये प्रिमिटिव्ह हा प्रिमिटिव्ह यूज शेपड ह्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम आहे न्यूरॉन्स मध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात नर्वस सेल आणि न्यूरोग्लिया सेल्स किंवा न्यूरॉन्स त्याला आपण म्हणतोय नर्व मास मध्ये त्या सेल्स बघले डेंड्राइटचं स्ट्रक्चर बघितलं यांच्यामध्ये सेल टाईप बघल्या कुठं कुठं असतात यामध्ये परत न्यूरोग्लियल सेल्स बघितल्या तर त्यांच्यामध्ये परत सिनॅप्स म्हणजे काय बघितलं सिनॅप्टिंग कसे इम्पल्स ट्रान्समिट केलं असतात ते सुद्धा बघले आपण टाइप्स ऑफ यांच्यामध्ये सिनॅप्सिस बघितलेत एक इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस आणि केमिकल सिनॅप्सिस परत ट्रान्समिशन्स ऑफ नर्व इम्पल्स कशा प्रकारे ट्रान्समिट केलं असते त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा पाहिलेत आपण यांच्यामध्ये बरोबर आणि काही नंतर मग आपण ह्युमन नर्वस सिस्टीम पाहिलेल्या ह्युमन नर्वस सिस्टीम मध्ये 3 प्रकारची नर्वस सिस्टीम आहे कोणकोणती सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस बरोबर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम पेरिफेरल सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बरोबर ब्रेनचं स्ट्रक्चर ब्रेनचं 3 पार्ट्स बघले आपण कुठले फोर ब्रेन मिड ब्रेन आणि हँड ब्रेन फोर ब्रेन मधले 3 पार्ट्स आहेत ब्रेन बरोबर ते सगळ्याचे पार्ट्स आपण सुद्धा बघले परत स्पायनल कॉर्ड बघितलं स्पायनल कॉर्डचा टीएस बघितला बघले का हो त्याच्यानंतर आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये नर्व अरायझिंग फ्रॉम कुणापासून ब्रेन पासून क्रॅनियल नर्व्स आणि याच्यापासून असणारे स्पायनल नर्व्स कोणत्या प्रकारच्या काय असतात काय फॉर्म्युला त्याचं हे सगळं माहिती झालं आपल्याला परत त्यांच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व्स बघितलेत का कोणत्या 3 नर्व्स आहेत रॅमस डॉर्सॅलिस रॅमस वेंट्रॅलिस आणि रॅमस कम्युनिकन्स सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सुद्धा बोलले आपण 2 प्रकारचे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किती गँग्लियन्स असतात कुठं लाईज झालेलं आहे हे सुद्धा पाहिलं आपण केव्हा वर्किंग करत असते सेन्सरी रिसेप्टर्स हे स्पेशलाइज्ड सेल्स असतील ऑर्गन्स असतील टिश्यूज असतील प्रेझेंट इनसाइड द बॉडी आणि हे डिपेंडिंग अपॉन देअर क्लासिफिकेशन मध्ये त्यांचे 2 प्रकारचे बघले आपण एक्सटेरियर रिसेप्टर्स आणि इंटेरो रिसेप्टर आणि त्याच्यानंतर एक आपण सेन्सरी ऑर्गन्स बघले यांच्यामध्ये ह्युमन आय कसं असते परफेक्टली स्पेरिकल आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स कन्सिस्ट ऑफ किती लेअर्स असतात काय काय कुठल्या सेल्स असतात काय फंक्शन्स कॅरी आउट करतात ते याच्यामध्ये बघले आपण आता एक दुसरं इंटरनल स्ट्रक्चर आपण यांच्यामध्ये बघतोय ह्युमन इयर आलेत का सगळे आलेत का हो तासगावचे आलेत काय बर ठीक आहे आपल्या विद्यार्थी तर आहेत सगळे हो मोहिते आहे काय सूर्यवंशी नाही साळुंके आहे सर छान छान बघा काय इंटरनल इयर्स मध्ये आपल्याला यांच्यामध्ये एका दुसरा प्रश्नाच्या मध्ये एखादा विचार जाईल व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॉक्लिया किंवा व्हॉट इज द फंक्शन ऑफ टिम्पॅनिक मेम्ब्रेन किंवा याच्यामध्ये हाऊ दॅट इज द साऊंड इट इज गोइंग टू बी प्रोड्युस्ड किंवा मेकॅनिझम ऑफ साऊंड प्रोड्युसिंग त्याचा आता स्ट्रक्चर काय विचारलं नाही पण एका दुसरा क्वेश्चन किंवा एखादा एमसीक्यू याच्यामध्ये असेल बघा ह्युमन इयरला काय म्हणलंय ह्युमन इयर इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टॅटो अकोनॉस्टिक इयर्स बाय स्टॅटो अकोनॉस्टिक इयर आहे का अकोनॉस्टिक स्टॅटो अकोनॉस्टिक म्हणजे काय म्हणलंय याला ह्युमन इयरला इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टॅटो अकोनॉस्टिक इयर दॅट मीन्स इट हॅज दॅट इज द 2 मेन फंक्शन्स आर देअर स्टॅटो म्हणले आपण हे साऊंड आहे रिसिव्हिंग दॅट इज द साऊंड अँड इट इज द इक्विलिब्रियम अकोनॉस्टिक मोमेंट कधी म्हणले का सिस्मोनॉस्टिक आणि अकोनॉस्टिक म्हणजे अशा प्रकारचे आपल्या बॉडी मधले जे इक्विलिब्रियम्स आहे आणि जे साऊंड आहे हे दोन्ही रिसिव्ह करायचं काम कोण करत असतंय इयर इयर म्हणून त्याला म्हणले दॅट इज कॉल्ड द स्टॅको अकोनॉस्टिक दॅट इज here these stato acoustic organs which can do the 2 main functions are there किती कार्य कॅरी आउट करते दोन कार्य आहे कुठल्या यांच्यामध्ये बघा खाली दिलंय हिअरिंग अँड अडिशर बॉडी इक्विलिब्रियम्स आर देअर म्हणजे ऐकण्याचं आणि बॉडी इक्विलिब्रियम करायचं काम हे कोण करतंय इयर ह्युमन इयर्स आर देअर मानवी जो कान आहे तर यांच्यामध्ये हे स्टॅटो अकोनॉस्टिक ऑर्गन्स म्हणलं गेलेलं आहे
which can be carried out. That is the two main functions are there. एक हेअरिंग ऐकायचं काम करतंय आणि बॉडी इक्विलिब्रियम करायचं काम करत असतात. अनॉटॉमिकली द ह्युमन इयर्स इट मेनली कन्सिस्ट ऑफ द थ्री पार्ट्स आर देअर. बघा आता मानवी जे अनॉटॉमिकल जे स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्या मानवी याच्यामध्ये काय दिलंय अनॉटॉमिकली द इयर इट इज मेड अप ऑफ द थ्री मेन पार्ट्स आर देअर. कोणकोणते तीन पार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये बघूया. आता यांच्यामध्ये तीन पार्ट्स आहेत. एक आहे यांच्यामध्ये एक्सटर्नल इयर बा एक्सटर्नल इयर म्हणजे बाह्य. परत यांच्यामध्ये दिलाय मिडल इयर दिलाय का आणि तिसरं दिलं यांच्यामध्ये इनर किंवा इंटरनल इयर. त्याला इनर म्हटलं तर किंवा चालतंय किंवा इंटरनल इयर म्हणजे सगळ्यातला बाह्य कान आहे मधला यांच्यामध्ये आणि इंटरनल असे तीन पार्ट्स मध्ये विभाजन केलंय. आता प्रत्येकाच्या यांच्यामध्ये असे कोणकोणते ऑर्गन्स येतात ते आपण इथे बघणारच आहे. आता ह्युमन आय जे आहे बघा ह्युमन इयर तर हे इट इज डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स मध्ये कोणकोणते आहेत. पहिला दिला एक्सटर्नल इयर मिडल इयर आणि इंटरनल इयर किंवा त्याला इनर इयर सुद्धा म्हणलं तरी चालतंय. आता एक्सटर्नल इयर मध्ये कोणकोणते पार्ट्स येतात त्याच्यामध्ये बघूया. द एक्सटर्नल इयर इट इज कन्सिस्ट ऑफ इयर पिना. कशा कोणाकोणाचा समावेश आहे त्यांच्यामध्ये इयर पिना. इयर पिना. दुसऱ्या यांच्यामध्ये ऑडिटरी कॅनल्स आर देअर. ऑडिटरी कॅनल आणि तिसरा पार्ट दिला यांच्यामध्ये कुठला दिला यांच्यामध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे का. टिम्पॅनिक मेम्ब्रेन असा एक चार्ट तयार करायचा वही असेल तर तिथे करायचा चार्ट असेल यांच्यामध्ये. ह्युमन इयर कन्सिस्ट अनाटॉमिकली डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. काय ते कन्सिस्ट ऑफ द थ्री मेन पार्ट्स. एक्सटर्नल इयर इट कन्सिस्ट ऑफ इयर पिना ऑडिटरी कॅनल्स अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन्स आर देअर. तसं मिडल एरियामध्ये सुद्धा दोन तीन पार्ट्स आहेत. इंटरनल इयर मध्ये सुद्धा पार्ट्स आहेत. आता हे पार्ट्स काय सांगतात जर आपल्याला जर थोडक्यात विचारलं explain the additional structure of human ears are there. Malaysia human ear is called as a statoacoustic organs. It is does the two main functions, that is the hearing and that is your equilibrium body, and it can be divided into that is the three main parts. External ear consists of ear pinna. काय नुसतं एक्सटर्नल इयर सुद्धा विचारतील किंवा याच्यामध्ये एवढंच एक्सप्लेन करायचं. ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन्स आर देअर. दोन दोन वळीमध्ये यांचं डिस्क्रिप्शन आणि काय फंक्शन आहे यांच्यामध्ये द्यायचं. पहिलं बघूया आपण एक्सटर्नल इयर पिना काय दिलाय बघा. इयर पिना मध्ये काय सांगलाय इट इज अन इमोव्हेबल दॅट इज द पार्ट इज देअर. आता जो आपल्या कानाचा जो हा भाग आहे तर हा कसा आहे इमोव्हेबल. त्याला आपण म्हणतोय कानाच्या पाळ्या कानाच्या लोब्स ही जो बाहेरचा पार्ट दिसतोय आपल्याला इट इज नॉन दॅट इज द इयर पिना इज देअर. हा कसा आहे इमोव्हेबल आहे. बट इन केस ऑफ अदर कॅटल्स आर देअर त्यांच्यामध्ये डॉग्स वगैरे बघा तर तो इयर पिना कसा आहे मोव्हेबल आहे. जनावरांना आपण कुत्र्यांना कोणाला बोलवलं तर त्याचे कान असे टवकारतात बघा. तसं काय आपलं कान वगैरे असं काय बोलते का मोव्हेबल आहे का. It is a new movable additional part which is supported by that is the elastic cartilage. Correct. कसा स्ट्रक्चर पाहतोय आपण इयर पिना. इयर पिनाचा आहे बरोबर. हे इमोव्हेबल पार्ट आहे. इट इज गोइंग टू बी सपोर्टेड फॉर्मड बाय कशाने असं म्हणलं चालतंय. इट इज सपोर्टेड बाय रेडिशर कुठल्या ना इलास्टिक कार्टिलेज जे स्ट्रक्चर्स आहे इट लीड्स टू इंटू दॅट इज द ऑडिटरी कॅनल. आता त्याचं रूपांतर कोणामध्ये होणार आहे असा हा जर घेतलाय तर यांच्यामध्ये आतमध्ये जे कॅनल येते ते ऑडिटरी कॅनल मध्ये यांचं रूपांतर होत आहे किंवा इट लीड्स टू ऑडिटरी कॅनल्स आर देअर. तर काय दिलं ह्याचं फंक्शन काय द पिना कलेक्ट्स अँड ऑडिशर सेंड्स द साऊंड वेव्स इनटू दॅट इज द ऑडिटरी कॅनल इज देअर. आता जो हा कान आहे जर आपला पिना बाहेरचा पार्ट हे जर आपला काय आता जे साऊंड येतोय जे आवाज येतोय तर आवाज कलेक्ट करायचा आणि ते कलेक्ट केलेला साऊंड त्या ऑडिटरी कॅनल्स मध्ये पाठवायचं काम हे कोणाचं आहे इयर पिना. आता इयर. आता काय वेळेला बघा लोकांना ऐकायला येत नसेल तर त्या कानाला असा हात लावते बघा ऍडिशनल असा हात लावते बघा. बघले कधी पाहिले का नाही कुणीतरी आपल्याला बोललं ऐकायला येत नसेल आणि कान असं वळवतेत बघा काय काय वेळेला असं वळवत आणि असा हात लावतेत बघा. म्हणजे हा जो बाहेरचा पिना दिसतोय हा एक्सटर्नल पिना विच कॅन बी कलेक्ट द साऊंड. जर काय एखादं बारीक बोलत असेल तर त्याला आता पुन्हा हे असं त्याला लावणार त्याला सपोर्टिंग बाहेरच्या बाजूने आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम साऊंड कलेक्ट करायचं काम करणार. त्यावेळी त्याला ऐकल्यासारखं वाटत असते. बघलं नाही कधी असं सिच्युएशन. हा ठीक आहे ठीक आहे. बघा हे त्याला झालं यांच्यामध्ये लक्षात आलं. इट इज लाईच इमोव्हेबल पार्ट सपोर्टेड बाय द इलास्टिक कार्टिलेज. इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ऑडिटरी कॅनल आणि फंक्शन लिहायचं. फंक्शन काय कलेक्ट द साऊंड अँड सेन्स इनटू द ऑडिटरी कॅनल. बस एवढंच लिहायचं. काय करायचं साऊंड गोळा करायचं काम करणार आणि तो साऊंड कलेक्ट केलेला कुठं पाठवायचा ऑडिटरी कॅनल. बस ऑडिटरी कॅनल्स मध्ये. कोणाचं फंक्शन आहे हे इयर पिना. बरोबर गुड. आता दुसरा छान ऑडिटरी कॅनल बघा. आता त्याच्या इकडे डायग्राम दिला सायमल्टेनियसली बघा. ऑडिटरी कॅनल कुठे दाखवलंय बघा खाली आहे का त्यांच्यामध्ये आहे का. हा तो कॅनल बघा काय ऑडिटरी कॅनल इट इज ऑडिशर काय दिले बघा
ऑडिटरी कॅनल इट इज एंड्स ॲट ॲडिशनल इयर ड्रम. आता याचा शेवटच सांगितलं. आता सुरुवात कुठनं होत्या बघूया आपण काय म्हणले पुढे याच्यामध्ये. इट ट्रान्सफर द साऊंड वेव्स टू ॲडिशनल इयर ड्रम. हा आता ऑडिटरी कॅनलचा शेवट त्या इयर ड्रम मध्ये शेवट होतोय, सोडून द्या. आपण म्हणायचं द इयर पिना which leads to formations of additional duct like structure that is called the auditory canal. म्हणायचं आपण त्या बिनापासून एक अशा प्रकारची डक्ट किंवा एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर निर्माण होते, तर त्या ट्यूबला कसली कॅनल म्हणायचं? ऑडिटरी कॅनल. बरोबर. अँड विच कॅन बी एंड्स ॲट दी इयर ड्रम. आणि तिचा शेवट कुठे होतोय? इयर ड्रम. हा इयर ड्रमच्या जवळ त्याचा इथं शेवट होतोय. काय फंक्शन कॅरी आउट करते ते दिले बघा. हा इट ट्रान्सफर द साऊंड वेव्स टू द इयर ड्रम. हा तर हे साऊंड वेव्स ह्यानं गोळा करायचा, काम करायचा, ह्यानं सेंड करायचं. आणि त्या सेंड केलेल्या गोळा केलेल्या साऊंड वेव्स या ऑडिटरी कॅनल मधून पुढे इयर ड्रम कडे पाठवायचं काम कोणाचं आहे? ऑडिटरी कॅनल. बरोबर, ऑडिटरी कॅनल्स आहे. आणि त्या ऑडिटरी कॅनल्स मध्ये काय असतात बघा, पुढे दिलंय. येस, देयर आर व्हेरी फाईन हेअर्स अँड दॅट इज द वॅक्स सिक्रेटिंग दॅट इज द सेबेशियस ग्लँड्स आर देयर. आता कानामध्ये आपल्याला हे जे ट्यूब आहे त्याच्यामध्ये बारीक 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 हेअर असतात त्यांच्यामध्ये. जसं नोज मध्ये जसं आहे, नेझल चेंबर मध्ये जसे हेअर्स असतात, तर तशा प्रकारचे इथं बारीक बारीक हेअर्स आहेत. आणि ह्या स्किन वरती इथं आतल्या बाजूला एक वॅक्स सिक्रेटिंग अशा ग्लँड्स असतात. तर त्या ग्लँडचं नाव काय आहे? Sebaceous gland. बरोबर, sebaceous gland. These sebaceous glands which can be secretes a waxy like that is the substance is there. A waxy like substance secrete करायचं काम करत असतात. मग आपण म्हणतोय कानामध्ये काही धूळ काय बसणारे आणि ते वॅक्स, ह्याच्यापासून कानामध्ये आत काय साचला जातोय? हा, आणि ते रिमूव्ह करायचं काम करतात त्यांच्यामध्ये. बरोबर. बिसाइड दिस सांगायचं द ऑडिटरी कॅनल्स इट कन्सिस्ट ऑफ that is a small hair like that is the structure and wax secreting that is the sebaceous glands are there. पुढे the skin of pinna and that is the auditory canal. बस एवढं सांगायचं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पिनामध्ये आणि इथं सुद्धा अशा सिक्रेटिंग आणि हेअर याच्यामध्ये असतात. एक आपण एक एक्झाम्पल बघलो होतो बघा. हा, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ दॅट इज द हेअर ऑन द इयर पिना. कशाचं स्ट्रक्चर? बरोबर बरोबर, छान बोला की. बरोबर आहे, बोल चला. हायपरट्रायकोसिस. छान, हायपरट्रायकोसिस अगदी करेक्ट आहे. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द पिना हेअर ऑन दॅट इज द पिना इज देअर. म्हणजे या कानावरती बाय कोंबड्याला तुरा आले असतील अशा प्रकारचे काय केस येतात बघा यांच्यामध्ये. कुठं पाहिलं होतो आपण हे? आता पुस्तक मागे बोलून बघू नका. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. हा 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 बरोबर. कुठं? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन मध्ये डिसीजेस. बरोबर बरोबर. आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ एक्शन वाय क्रोमोसोम मध्ये वाय क्रोमोसोम शॉर्ट असते. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये असे जे असतात तिथं होलँड्रिक जीन्स. कधी ऐकले का? हो. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, सोडून द्या. आहे त्याच्यामध्ये हायपरट्रायकोसिस म्हणतात. अगदी करेक्ट आहे. बरोबर. तिसरा पार्ट दिला यांच्यामध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेन. लक्षात आलं? आपण ह्युमन इयर मधला त्याचा स्ट्रक्चर बघतोय एक्सटर्नल मध्ये इयर पिना, ऑडिटरी कॅनल, आणि तिसरा पार्ट आहे कोणता? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. काय म्हणते टिम्पॅनिक मेम्ब्रेन्स मध्ये बघूया. टिम्पॅनिक मेम्ब्रेन इट इज द डेलिकेट. बघा डेलिकेट, नाजूक. हा नाजूक आहे. बघा तिथं डायग्राम मध्ये कुठं दाखवले बघा टिम्पॅनिक मेम्ब्रेन कुठं म्हणले बघा. बघा इयर ड्रम कुठं दाखवलाय बघा, ग्रीन कलरचा दाखवलेला तो इयर ड्रम आहे. टेम्पॅनिक कॅव्हिटी म्हणली बघा तिथं रेड कलरची दाखवलेली. टेम्पोरल बोन म्हणलेला त्यामध्ये तो दाखवलेला येलोइश कलरचा फेंट येलो. आता खाली कुठे दाखवले बघा खालच्या डायग्राम मध्ये. तीन डायग्राम दाखवलेत बघा तिथं. तिथे एखादं स्ट्रक्चर दाखवलं नसेल तर आपल्याला त्या टेम्पोरल बोन किंवा त्या दोन्हीच्या मध्ये एक मेम्ब्रेन असतं यांच्यामध्ये. हा काय आता सगळेच पॉइंट्स याच्यामध्ये काय दाखवता आले नसतील डायग्राम मध्ये. ठीक आहे, बघा टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय म्हणताय. इट इज द डेलिकेट मेम्ब्रेनस स्ट्रक्चर्स विच ट्रान्समिट्स द साऊंड वेव्स टू द मिडल इयर. बघा याचं फंक्शन काय? एक डेलिकेट नाजूक मेम्ब्रेन आहे. आपण म्हणतोय कानाचा पडदा आहे, म्हणतोय कानात काहीतरी घातलं तर आपण म्हणतोय कानाचा पडदा फाटेल, का नाही? तर हे काय करतंय ते साऊंड वेव्स यानं गोळा करायचा, इकडे पाठवायचा, यानं याच्यामध्ये एअर ड्रम मध्ये पाठवायचा. एअर ड्रम मधून आल्यावर त्या मेम्ब्रेन काय करणार, इथला आलेला साऊंड जे आहे तर तो साऊंड काय करायचा, असं डेलिकेट नाजूक मेम्ब्रेन काय करतंय, ट्रान्समिट द साऊंड वेव्स टू द मिडल इयर. कोणाकडे पाठवायचा? मिडल इयर. हा मिडल इयर कडे पाठवायचा. इट इज फॉर्म्ड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज शार्प. मग हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन कनेक्टिव्ह टिश्यू न तयार झालेला आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे मेम्ब्रेन आहे. जे साऊंड वेव्स इथून यानं आणलेलं आहे
त्या ऑडिटरी कॅनल मधून त्या साऊंड वेव्हचं ट्रान्समिशन इथं करायचं काम मिडल इयर कडे केलं जात असते. फायब्रस कनेक्शन. व्हिडिओ स्टॉप झालाय. व्हिडिओ स्टॉप झालाय पाटील साहेब. हो द्या बर पुढे बघा. आणि काय म्हणलंय, इट इज गोइंग टू बी कवर्ड बाय कनेक्टिव्ह टिश्यू adhesion कवर्ड विथ adhesion स्किन ऑन द आउटसाइड अँड इट इज द म्युकस मेम्ब्रेन ऑन द इनसाइड इज देअर. म्हणजे त्या मेम्ब्रेनच्या टेम्पॅनिक मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला स्किन सारखं असणारं कव्हर केलेलं कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे. आणि आतल्या बाजूला कुठल्या मेम्ब्रेनचं कव्हर आहे? म्युकस. म्युकस मेम्ब्रेन आहे. येते लक्षात. अशा प्रकारचे हे 3 स्ट्रक्चर कुठे येतात? इन दी टिम्पॅनिक मेम्ब्रेन. एक्सटर्नल बोलत चला एक्सटर्नल इयर मध्ये. बर ठीक आहे. काय अडचण आहे इथपर्यंत? एक्सटर्नल इयर पर्यंत आहेत काय तासगावचे सगळे? बर लावा 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 पाटील साहेब लावा. चालू झाला का आवाज? चालू झाला का? हा बा पुढं. आता दुसरा आपण मिडल इयर मध्ये बघूया. आता मिडल इयर मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत बघा यांच्यामध्ये. द मिडल इयर इट कन्सिस्ट ऑफ द चेन ऑफ द 3 that is ear ossicles. यांच्यामध्ये साखळीच आहे 3 चेन ऑफ इयर ऑसिकल्स. एअर ऑसिकलची एक ऑसिकलची अशी चेनच आहे ह्या बोनची इथं. एक मध्ये एक आता बातमी होती बघा यांच्यामध्ये ह्युमनच्या. आतापर्यंत आपण बोललो 206 बोन्स आहेत यांच्यामध्ये. मध्ये एक नवीन बोनचा शोध लागला तर तो बोन्स म्हणजे ह्युमन इयर मध्ये. तर त्या कोणत्याही काही मध्ये पण अशा मिडल इयर मध्ये अशा 3 प्रकारचे चेन्स ऑफ इयर ऑसिकल्स आहेत. दॅट इज काय म्हणले बघा त्याला, दीज चेन्स ऑफ ऑसिकल्स इट इज कॉल्ड एडिशर मॅलियस. आता यांच्यामध्ये जो पार्ट्स आहे त्याला म्हणायचं कुठला? मॅलियस. आहे का? आता 3 ऑसिकल्स कोणकोणते आहे ते? सगळ्यात बाहेरचा त्याला म्हणायचं मॅलियस. तिला काय म्हणायचं आहे? इंकस. आहे का? आणि तिसरा आहे कोणतं? स्टेपस. बोलत चला हो, बोलत चला. स्टेपस. A chain of 3 ear ossicles. Middle ear it consists of the chain of 3 ear ossicles. तर 3 ऑसिकल्स कोणते आहेत? मॅलियस, इंकस आणि स्टेपस. आहेत का बघा डायग्राम मध्ये? बघा दिसतंय का? बघा डायग्राम मध्ये कुठं आहे बघा मॅलियस, कुठं आहे बघा? बघा इकडेच आहे बघा. ऑसिकल्स वर म्हणले बघा इकडं. खालून वर आहे बघा मॅलियस व्हाईट कलरचं दाखवलेला. त्याच्यानंतरचा दुसरा थोडासा व्हाईट दाखवलेला आहे तो इंकस आहे. आणि स्टेपस त्या ब्ल्यूच्या यांच्यामध्ये दाखवलेला. असे 3 ऑसिकल्स पार्ट्स यांच्यामध्ये येतात. कुठल्या? मिडल इयर मध्ये. बरोबर. कोणकोणते 3 इयर ऑसिकल्स? मॅलियस, इंकस आणि स्टेपस. बघूया काय म्हणतंय. ऑन रिसिव्हिंग द व्हायब्रेशन्स फ्रॉम द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेनचं फंक्शन बघूया आपण. इट इज अ डेलिकेट दॅट इज द मेम्ब्रेन्स. बाहेरच्या बाजूला स्किन सारखे आहे ना कनेक्टिव्ह टिश्यू कव्हर केलेला आहे. आतल्या बाजूने म्युकस मेम्ब्रेन आहे. तर हे साऊंड वेव्हज ट्रान्समिट करायचं काम करणार कुठं? मिडल इयर. आता यांचं काम काय यांच्यामध्ये मिडल इयरचं? ऑन रिसिव्हिंग म्हणजे टिम्पॅनिक मेम्ब्रेननं जे पाठवलेलं जे ट्रान्समिट केलेलं जे साऊंड वेव्हज आहे तर ते काय करतंय पुढे म्हणले बघा. ऑन रिसिव्हिंग दॅट इज व्हायब्रेशन्स फ्रॉम द टिम्पॅनिक मेम्ब्रेन द इयर ऑसिकल्स दॅट इज एम्प्लिफाय द व्हायब्रेशन्स आर देअर. आता टिम्पॅनिक मेम्ब्रेननं पाठवलेले हे ट्रान्समिट केलेले जे साऊंड वेव्हज आहेत तर हे 3 ऑसिकल्स काय करणार? त्या व्हायब्रेशनचा एम्प्लिफाय करायचं काम करणार. म्हणजे याने जे पाठवलेले व्हायब्रेशन्स आहेत हे साऊंड वेव्हज आहेत तर ह्या 3 जे इयर ऑसिकल्स आहेत त्या साऊंड वेव्हचं यांच्यामध्ये व्हायब्रेशन्स मध्ये एम्प्लिफिकेशन करायचं काम करणार. पुढे म्हणलंय द इयर ऑसिकल्स एम्प्लिफाय द व्हायब्रेशन्स अँड ट्रान्सफर दीज टू द कॉक्लिया. आता कुठं कोणाकडे पाठवायचे हे? कॉक्लिया. बघा तिथं कॉक्लिया दिलाय बघा. बघा लेबलिंग मध्ये डायग्राम मध्ये कुठं आहे कॉक्लिया? गोलाकार पार्ट आहे बघा. होय नाही? आहे की खाली ते गोलाकार ब्ल्यू कलरचा दाखवलेला बघा आहे वरच्या डायग्राम मध्ये बघा. कॉक्लिया खाली त्या ब्राऊन कलरच्या मध्ये दाखवलं आणि त्याचं टीएस घेतलेला आहे खाली. ते आपण पुढे येईल तसं बघूया. म्हणजे आता कुठून कुठे बघा साऊंड वेव्हज कलेक्ट करायचं काम कोण करणार? इयर पिना.
पिनामधनं कोणाकडे येणार? ऑडिटरी कॅनल. बरोबर. ऑडिटरी कॅनल कडून कुठे जाणार? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. बरोबर. टिम्पॅनिक मेम्ब्रेन ट्रान्समिट कोणाकडे करणार? मिडल इयर. मिडल इयरचे व्हायब्रेशन यांच्यामध्ये अँप्लिफाय करायचं काम कोण करणार? ऑसिकल्स. अगदी करेक्ट आहे. आणि ऑसिकल ह्या 3 ऑसिकल हे साऊंड व्हायब्रेशनचं अँप्लिफिकेशन करून पुन्हा तो कोणाकडे पाठवायचं काम करणार? कॉक्लिया. बरोबर. कॉक्लियाकडे पाठवायचं काम करणार. बघा एक साऊंड. आता मी बोलतोय ते आपल्याला ऐकायला येते का नाही? हो. किती साऊंड आपल्याला लगेच बघा इथे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड कसा कॉक्लियापर्यंत. बघूया पुढे आपण. हा ठीक आहे. बघा कॉक्लियापर्यंत जर गेला का साऊंड व्हायब्रेशन गेलं का? हा. आता पुढे काय दिले बघा. एक शॉर्ट ट्यूब आहे बघा. ए शॉर्ट इस्टेचियन ट्यूब कनेक्ट्स द मिडल इयर टू द फॅरिंग्स. बघा बरं इस्टेचियन ट्यूब खाली दाखवले बघा. इस्टेचियन ट्यूब कुठे दाखवले बघा. आहे का? ऍडिटोरी ट्यूब म्हणल्या बघा. ऍडिटोरी ट्यूब. हो. आहे का? किंवा इकडे खालच्या डायग्राम मध्ये कुठे दिले का बघा. इस्टेचियन ट्यूब किंवा त्याला ऍडिटोरी ट्यूब म्हणलंय. इकडं पहिल्या डायग्राम मध्ये बघा टिम्पॅनिक कॅव्हिटी ग्रीन कलर दाखवलेला इयर ड्रम त्यापासून थोडासा मोठा रेड कलरचा पार्ट आहे आणि खाली असा निमुळता होत आलाय बघा. खाली आलाय काय? हे कॅव्हिटी. हा. तर त्याला इस्टेचियन ट्यूब किंवा कसली ट्यूब म्हणलेलं आहे? ऍडिटरी ट्यूब. बरोबर. इस्टेचियन ट्यूब. बघा पुढे काय म्हणलंय. ए शॉर्ट इस्टेचियन ट्यूब कनेक्ट द मिडल इयर. आता हे काय केलं असते इस्टेचियन ट्यूब या मिडल इयरच्या फॅरिंग्सला जोडलेले असते आणि ते काय करते? धीस ट्यूब विच कॅन इक्वलाइजेस एअर प्रेशर. एअर प्रेशर इक्वलाइज करायचं काम करणार. कुठं? ऑन बोथ द साइड्स ऑफ एअर ड्रम. आता बोथ द साइड्स ऑफ एअर ड्रम लक्षात आला म्हणजे बाहेरच्याही बाजूला एअर ड्रमच्या आणि आतल्या बी बाजूला या दोन्हीच्या बी बाजूला एअर प्रेशरचं इक्वलायझेशन करायचं काम कोण करतंय? इस्टेचियन ट्यूब. बरोबर. गुड. इस्टेचियन ट्यूब. बघा आता काय म्हणलंय. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द मिडल इयर which can equalize the air pressures? A. Eustachian tube. B. Auditory tube. C. Both A and B. D. All the above. C. D. कळलं साहेब काय येईल? D. D बरोबर आहे. करेक्ट आहे. D बरोबर. छान. बरोबर. हा सगळ्या याच्यामध्ये बघा काय म्हणलंय पुढं. हा इस्टेचियन ट्यूब यांच्यामध्ये इट इक्वलाइजेस द प्रेशर ऑन बोथ द साइड्स ऑफ बॅरिशर एअर ड्रम इज देअर. जो ग्रीन कलरचा दाखवलेला एअर ड्रम आहे त्याच्या आतल्या बाजूला आणि इकडे या बाजूला दोन्ही बाजूला आपल्या एअरचं प्रेशर इक्वलाइज करायचं काम कोणते ट्यूब करते? हे ऍडिटरी ट्यूब किंवा ह्याला म्हणायचं इस्टेचियन ट्यूब. हे मिडल इयरच्या फॅरिंग्सला जोडलेली असते. जो इथं एअर ड्रम येणार आहे ह्या ग्रीन दाखवलेला इथं तर या बाजूला आणि इथं एअरचा प्रेशर दोन्हीचं इक्वलाइज करायचं काम यांच्यामध्ये करणार. काय लहान मुलांच्यात नाव ठेवत असताना कुठं जाऊन ओरडते ते? कानात. तोंडाजवळ जाऊन ओरडते ते आहे का नाही? कानात. हा कानात ओरडते ते. किती आवाज सोडत असतील बघा. किती डेसिबलचा आवाज. एखाद्या डीजे डॉल्बी पुढे जाऊन उभा राहा तुम्ही आणि कान बघा आता त्याचं ड्रम आपलं हलते असं याच्यामध्ये किती एअर प्रेशर यांच्यामध्ये. तर ह्याचा दोन्हीचं इक्वलायझेशन करायचं काम लहान मुलांच्या ते ओरडतात बघा. त्या महिला रडत असते ती कारण का तो पडदा अगदी नाजूक असते मेम्ब्रेन एअर ड्रम. या आतल्या बिन एअरच्या दोन्ही बाजूला ह्याचं प्रेशर मात्र ते मेंटेन करायचं काम करतंय. आपल्या कानाजवळ येऊन कोण ओरडला बघा कानात कसं ह्याच्यामध्ये होत आहे. तर ह्या दोन्हीचा प्रेशर इक्वलाइज करायचं काम कोण करतंय? इस्टेचियन ट्यूब. छान छान. बघा पुढं आता तिसरा दिलाय आपल्याला इंटरनल इयर. आपण ह्युमन इयरचे पार्ट बघतोय. एक्सटर्नल इयर मध्ये झालं, मिडल इयर मध्ये झालं, आता इंटरनल इयर बघूया काय दिलं इंटरनल इयर मध्ये. इंटरनल इयर कन्सिस्ट ऑफ लॅब्रियंथ अँड व्हेस्टिब्युलर अपॅरेटस. त्यांच्यामध्ये दिलंय मेम्ब्रेनस लॅब्रियंथ आणि व्हेस्टिब्युलर अपॅरेटस. बघूया कुठं दिले बघा. मेम्ब्रेनस लॅब्रियंथ म्हणलंय नुसतं लॅब्रियंथ नाही. मेम्ब्रेनस लॅब्रियंथ आणि व्हेस्टिब्युलर अपॅरेट
ॲपेरेटस कुठे आहे डायग्राम मध्ये बघा, मेम्ब्रेनस लॅब्रियंथ. दुसऱ्या डायग्राम मध्ये नाव दिले बघा, असा वळलेला पार्ट्स आहे बघा यांच्यामध्ये, असा आहे का तो मेम्ब्रेनस लॅब्रियंथ, ब्ल्यू कलरचा दाखवलेला यांच्यामध्ये वरच्या डायग्राम मध्ये. आणि जरा गुलाबी पिंक दाखवलाय बघा, अँटेरियर आहे का, बोनी लॅब्रियंथ म्हणलंय, आहे का नाही? आहे. छान छान. आणि वेस्टेब्युलर ॲपेरेटस कुठे दिलंय बघा, वर नर्व म्हणलंय, वेस्टेब्युलर नर्व कुठं आहे बघा, वेस्टेब्युलर ॲपेरेटस किंवा पार्ट म्हणलं तरी सुद्धा चालतंय. वेस्टेब्युलर नर्व कुठून सुरुवात होते बघा, तर तिथंच तो पार्ट आतमध्ये असणार, ते दाखवता आलं नाही. म्हणजे मेम्ब्रेनस लॅब्रियंथ आणि वेस्टेब्युलर ॲपेरेटस या दोन्हीचा पार्ट यांच्यामध्ये, तर तो इंटरनल इयरचा. काय म्हणलं यांच्यामध्ये बघा, काय बोलूया पुढं, द लॅब्रियंथ कन्सिस्ट ऑफ द बोनी लॅब्रियंथ बघा, तिथं आहे बघा वरच्या डायग्राम मध्ये. मेम्ब्रेनस लॅब्रियंथ मध्ये दुसऱ्या डायग्राम मध्ये दिले बघा, बोनी लॅब्रियंथ आहे तिथं, आहे का? हो. छान छान. हा बोलत चला, होय नाही बोलत चला. कल्याण साहेब आहे का? हो. हा छान. बाय मेम्ब्रेनस लॅब्रियंथ मध्ये बोनी लॅब्रियंथचा समावेश आहे. काय करते बोनी लॅब्रियंथ, दिस लॅब्रियंथ अँड मेम्ब्रेनस लॅब्रियंथ. मेम्ब्रेनस म्हणजे मऊ आणि थोडस हार्ड, असे दोन प्रकारचे लॅब्रियंथ आहेत. त्याला म्हणायचं बोनी लॅब्रियंथ आणि मेम्ब्रेनस लॅब्रियंथ. काय करतात, दीज आर फिल्ड विथ ए पेरिलिम्फ. मेम्ब्रेनस लॅब्रियंथ मध्ये दोन पार्ट्स, एक बोनी लॅब्रियंथ आणि दुसरा मेम्ब्रेनस लॅब्रियंथ. हे दोन्ही लॅब्रियंथ एका फ्लुइड न भरलेले आहेत. दे आर फिल्ड विथ दॅट इज द पेरिलिम्फ. पेरी म्हणजे अराउंड, त्या मेम्ब्रेनस लॅब्रियंथच्या बहुतेक असा लिम्फ आहे बघा यांच्यामध्ये, पेरिलिम्फ अँड इंडोलिम्फ. बाहेरच्या बाजूला म्हणजे मेम्ब्रेनस लॅब्रियंथच्या बाहेरच्या बाजून सुद्धा एक फ्लुइड आहे आणि आतल्या बाजून सुद्धा एक फ्लुइड आहे. त्याला म्हणायचं इंडो आतमध्ये. बरोबर. मेम्ब्रेनस लॅब्रियंथ दोन प्रकारचा आहे, बोनी लॅब्रियंथ आणि मेम्ब्रेनस. बरोबर. आणि हे बोनी आणि मेम्ब्रेनस लॅब्रियंथच्या बाहेरच्या बाजूला बी एक फ्लुइड आहे, पेरी म्हणजे अराउंड, लिम्फ लाईक फ्लुइड, त्याला म्हणायचं पेरिलिम्फ. पेरी म्हणजे अराउंड, त्या दोन्ही मेम्ब्रेनच्या भोवती असणारं लिम्फ लाईक फ्लुइड आणि मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणार एक फ्लुइड आहे, त्याला कसलं लिम्फ म्हणायचं, बरोबर. काय करतात बघा, यस, द कॉइल्ड पोर्शन ऑफ द लॅब्रियंथ इज कॉल्ड एज कॉक्लिया. आणि जो मेम्ब्रेनस लॅब्रियंथचा कॉइल्ड पार्ट आहे त्याला कसला लिया म्हणलाय, कॉक्लिया. कॉक्लिया. मग मगाचा साऊंड एक्सटर्नल इयर पासून इयर पिना टू ऑडिटरी कॅनल, टिम्पॅनिक मेम्ब्रेन टू मिडल इयर ना कुठं ट्रान्समिट करायचा, कॉक्लियाकडं. तर तो असा हा पार्ट म्हणजे कॉक्लिया. बघूया आता काय दिलंय कॉक्लिया. वरच्या डायग्राम मध्ये दाखवलेला ब्ल्यू कलरचा, खाली दाखवलाय बघा थोडासा ग्रीन थोडासा रेड, याच्यामध्ये दाखवलेला आहे का तो खाली, आणि त्या कॉक्लियाचा टीएस खाली दिलेला आहे. बघूया आता ह्या कॉक्लियाची माहिती काय काय दिल्या बघूया आपण मध्ये. कॉक्लिया कंटेन्स द फ्लुइड फिल्ड रेडिशर, कुठला 3 चेंबर्स. हे पुस्तक आता इथं कॉक्लिया घेऊ आपण. कॉक्लियामध्ये काय म्हणलंय, किती चेंबर्स आहेत, 3 चेंबर्स आहेत. कसले फ्लुइड आहे, फ्लुइड फिल्ड, होय ना? हो. फ्लुइड फिल्ड हाऊ मेनी चेंबर्स, 3 चेंबर्स. बरोबर. कॉक्लिया काय केले बघा, कॉक्लिया कंटेन्स अ फ्लुइड फिल्ड 3 चेंबर्स. बघा काय दिलंय, बाय 3 चेंबर्स विच आर सेपरेटेड बाय रेसनर्स रेडी द मेम्ब्रेन्स अँड बॅसिलर मेम्ब्रेन. असे हे 3 चेंबर, द्रवानं फ्लुइडनं भरलेले 3 चेंबर सेपरेटेड करायचं काम कोण मेम्ब्रेन, कोणते मेम्ब्रेन करतात हो, रेसनर्स मेम्ब्रेन, बॅसिलर मेम्ब्रेन. बरोबर आहे का बघा, नाव दिले का बघा तिथं, रेसनर्स मेम्ब्रेन आणि बॅसिलर मेम्ब्रेन. मला वाटते फक्त बॅसिलर मेम्ब्रेन दिलंय, रेसनर मेम्ब्रेन दिलेलं नसेल, आहे का बघा डायग्राम मध्ये. तिसऱ्या डायग्राम मध्ये आहे बघा बॅसिलर मेम्ब्रेन, टेम्पॅनिक कॅनलच्या वरच्या बाजूला म्हणले बघा बॅसिलर मेम्ब्रेन.
तीन हो. चेंबर कुठले आहेत बघा, लक्षात येते का? ते ब्ल्यू कलरचे दाखवले आहेत बघा, 3 चेंबर. 2 मोठे निळे आहेत आणि मध्ये बघा बारीक आहे. कॉक्लिया डक्ट म्हणलंय, वेस्टिब्युलर कॅनाल म्हणलंय आणि टिम्पॅनिक कॅनाल म्हणलंय, आहे का? हो. ब्ल्यू कलरचे हो दिसतात आहे. बघा. अहो आहे का? हो हो आहे. आहे. छान छान छान. हा बा, हे कॉक्लिया 3 फ्लुइड भरलेले असे चेंबर्स आहेत. हा काय केलंय बघा, 3 आणि ह्या रेस्नर्स मेम्ब्रेन आणि बेसलर मेम्ब्रेन सेपरेट होतात. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढं द अपर चेंबर टुवर्ड द वेस्टिब्युल इज कॉल्ड एज दॅट इज द स्कॅला वेस्टिब्युला. वरचं चेंबर जे आहे हा वेस्टिब्युल, इट इज कॉल्ड एज द स्कॅला वेस्टिब्युला. अपर चेंबरला अपर चेंबर इट इज कॉल्ड एज स्कॅला वेस्टिब्युला. कुठं आहे? अँड द बॉटम चेंबर कॉल्ड एज द स्कॅला टिम्पॅनी, है का नाही? बॉटम चेंबरला काय म्हणलंय? स्कॅला टिम्पॅनी. खालचं एकदा हे 2 चेंबरला नाव दिलंय आणि काय दिलंय पुढं? बॉटम चेंबर है का? स्कॅला टिम्पॅनी आर फिल्ड विथ पेरिलिम्फ. स्कॅला टिम्पॅनी हे सुद्धा बॉटमचं जे चेंबर आहे हे त्यांना काय केलं, यांच्यामध्ये कशानं भरलंय? फिल्ड विथ पेरिलिम्फ. मग सुद्धा सांगलं आपण, पेरिलिम्फ आणि इंडोलिम्फ असते, बरोबर? पुढं मिडल चेंबर इज द स्कॅला मेडिया. आणि मिडल चेंबर जे आहे ते का कोण कुठं इथं? स्कॅला मीडिया. बरोबर, स्कॅला मेडिया. वेस्टिब्युल आहे, अपर चेंबर, टिम्पॅनी, बॉटम चेंबर, मीडिया, मिडल चेंबर. चेंबर. मिडल चेंबर. हे 3 चेंबर कोणत्या मेम्ब्रेन सेपरेट केलेले आहेत? रेसिनर्स मेम्ब्रेन, बॅसिलर मेम्ब्रेन. बरोबर, रेस्नर्स मेम्ब्रेन्स अँड बॅसिलस बॅसिलर मेम्ब्रेन. बरोबर, बॅसिलर्स मेम्ब्रेन हे 3 चेंबर सेपरेट केले, ते अपर, लोअर आणि मिडल. आता पुढं काय दिलंय आणि काय दिलं यांच्यामध्ये? स्केला टिम्पॅनी आर, पुढे काय दिलं? मिडल, बरोबर. इट इज फिल्ड विथ इंडोलिम्फ व्हाईल द स्केला वेस्टिब्युलाय अँड स्केला टिम्पॅनी आर फिल्ड विथ पेरिलिम्फ. आता ती वर सांगितलीच की एकानं इंडोलिम्फ कोणामध्ये आहे बघा आणि पेरिलिम्फ कोणामध्ये आहे? इंडोलिम्फ स्केला मीडिया. अपर, बॉटम का मिडल मध्ये कुठल्या? ते जाऊ द्या, नावही सांगायला राहू द्या. मेम्ब्रेनस. इंडोलिम्फ कोणामध्ये सांगा? मेम्ब्रेनस. मिडल. मिडल मध्ये का? मिडल चेंबर. मिडल चेंबर मध्ये. म्हणजे त्या चेंबरला काय नाव द्यायचं? स्कॅला मीडिया. बरोबर. आणि जे वरचं अप्पर आणि बॉटम हे 2 आहेत, स्कॅला वेस्टिब्युला आणि स्कॅला टिम्पॅनी मध्ये काय भरलंय? पेरिलिम्फ. बरोबर बरोबर, छान, लक्षात ठेवायचं. बरोबर, इंडोलिम्फ इट इज प्रेझेंट इन द कॉक्लियल लॅडिशर चेंबर. मग ते सांगायचं मिडल मध्ये काय? स्कॅला मीडिया मध्ये इंडोलिम्फ असते आणि बाहेरच्या 2 अप्पर आणि बॉटम मध्ये चेंबर काय आहे? पेरिलिम्फ. बरोबर, पेरिलिम्फ. आणि हे दोन्ही तिन्ही चेंबर एकमेकापासून वेगळे करायचं काम हे बॅसिलस मेम्ब्रेन आणि रेस्नेस मेम्ब्रेन केलेलं आहे. शॉर्ट नोटला विचारतील काय वेळेला? राईट ए शॉर्ट नोट्स ऑफ लॅडिशर कॉक्लिया. हे सांगायचं. कॉक्लिया दीज आर सेमी सर्क्युलर्स. बघूया काय म्हणले पुढं. काय म्हणलंय? द ऑर्गन्स ऑफ कॉर्टा इज द पार्ट ऑफ लॅडिशर. काय दिलंय? पी साइज्ड स्ट्रक्चर. ऑर्गन्स ऑफ कॉर्टा हे कोणाच्या आकारासारखं आहे? पी लाइक स्ट्रक्चर. पी लाइक, दॅट इज द साइज. पी वाटाणा. वाटाण्याच्या आकारासारखं आहे. दॅट इज द स्ट्रक्चर लोकेटेड ऍट द बॅसिलर मेम्ब्रेन्स. बघा, फ्लोअर अँड स्केला मीडिया. आता मागं डायग्राम दाखवले बघा, तिसरी डायग्राम. ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय कुठे दाखवले बघा? एक पी साइज्ड वाटाण्यासारख्या आकाराचं स्ट्रक्चर हे कुठं प्रेझेंट आहे? बॅसिलर मेम्ब्रेन वरती. आता ह्या ऑर्गनचं काय काय पुढे फंक्शन दिले बघूया. द ऑर्गन्स ऑफ कॉर्टा हॅज ए सेन्सरी इपिथेलियम. म्हणजे जे पी साइज्ड स्ट्रक्चर आहे तर त्या पी साइज्ड ऑर्गनला काय म्हणलंय? ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय. आता ह्या कॉर्टाय वरती काय आहे? तिथं सेन्सरी इपिथेलियम आहे यांच्यावरती. ऑर्गन्स ऑफ कॉर्टा हॅव रेडी द सेन्सरी इपिथेलियम.
काय करते इपिथेलियम ओव्हर द बॅसिलर मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे, नो डाऊट. द सेन्सरी इपिथेलियम इज इन कॉन्टॅक्ट विथ, बघा हा सेन्सरी इपिथेलियम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे, बघा ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय कुठं प्रेझेंट आहे, बॅसिलर मेम्ब्रेन वरती, याच्यावरती सेन्सरी इपिथेलियम आहे, कोणावरती ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय वरती. मग हा सेन्सरी इपिथेलियम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय, द सेन्सरी इपिथेलियम प्रेझेंट ऑन द ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय, इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय, जिलॅटिनस टेक्टोरियल मेम्ब्रेन. बरोबर, ए जिलॅटिनस टेक्टोरियल मेम्ब्रेन आहे का, बघा तिथं टेक्टोरियल मेम्ब्रेन कोण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलंय बघा, बघा नीट वाचून बघा. ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय इज ए pea-sized structures located on basilar membranes which has a sensory epithelium over the basilar membrane, and this sensory epithelium it comes in contact with a gelatinous tectorial membrane. होय ना, हो हो आहे का, हो हा हा हो छान. हा कोण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलंय, सेन्सरी epithelium in contact of gelatinous tectorial टेक्टोरियल मेम्ब्रेन. जिलॅटिनस टेक्टोरियनच्या मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये सेन्सरी इपिथेलियम आलेलं आहे. हा काय करते पुढं, द सेन्सरी सेल्स हॅव सेन्सरी हेअर, हे इम्पल्स हे सेन्सरी कॅरी आउट करणाऱ्या त्या सेल असे सेन्सरी हेअर्स आहेत ऑन देअर फ्री एंड, बघा या सेन्सरी सेल आहेत, या सेन्सरी सेल्स वरती अशा प्रकारचे जे मेम्ब्रेन्स आहे या जिलॅटिनस अशा ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय या बॅसिलर मेम्ब्रेन वरती इथं पेशी आहेत, आणि या पेशीच्या वरती अशी लहान 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 हेअर्स आहेत, असे सेन्सरी सेल्स हॅव्हिंग दॅट इज द सेन्सरी हेअर्स. काय करतात, द सेन्सरी सेल्स हॅव सेन्सरी हेअर ऑन देअर फ्री एंड, सो दॅट इज आर कॉल्ड ॲज अ हेअर सेल, म्हणून ह्यांनाच कसले सेल म्हटलेलं आहे, hairs, दोघ जणच बोलते ते. अहो मोहिते आहात काय आपण, हेअर सेल्स हा गोंजारी साहेब आहे का नाही, नाहीत, कळलं साहेब, hair cell, कुणाला म्हटलंय, होय सर आहे. हा बोलाय बोलाय साहेब, हा गोंजारी साहेब बोला, हेअर सेल कुणाला म्हटलंय, मी असा एखादा एक मार्काला प्रश्न विचारला, इन कॉक्लिया द सेन्सरी सेल्स आर नोन ॲज हेअर सेल, व्हाय, कॉक्लियामध्ये सेन्सरी सेलला हेअर सेल का म्हटलं गेलंय, The sensory cells have sensory hair on their free end, so also called as hair cells. गुड, काय करेक्ट उत्तर सांगितलं, असं एवढं करेक्ट उत्तर सांगाय नाही, पहिल्यांदा कसं सांगायचं, कोणी सांगितलं, अहो कोणी सांगितलं, विश्वाली मोहिते. हा 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 मोहिते, अहो मोहिते छान सांगितलं, छान करेक्ट, कारण का त्या सेन्सरी सेलवरच्या ह्याच्या फ्री एंडला काय आहेत, सेन्सरी हेअर. हेअर्स आहेत, बरोबर बरोबर साहेब बोलत चला, कल्याण साहेब बोलत चला, छान. बघा पुढे काय म्हणलंय, हा अँड काय करतात त्या दिस सेन्सरी सेल्स विच आर गोइंग टू बी प्रेझेंट ऑन दॅट इज द सपोर्टिंग सेल, पहा याला सपोर्टिंग करायचं काम करतात, एवढंच लक्षात ठेवायचं, ऑर्गन्स ऑफ कॉर्टाय कुठल्या मेम्ब्रेन वरती कुठल्या सेल असतात आणि त्या सेलला काय असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, एवढा. हा पुढं, हेअर सेल्स हॅव दॅट इज द लॉंग स्टिप दॅट इज द मायक्रोव्हिलाय, आता एअर सेल्स आहेत यांच्यामध्ये असे लॉंग मायक्रोव्हिलाय असे स्ट्रक्चर्स आहेत यांच्यामध्ये,
लॉंग मायक्रोविलाय दॅट इज द स्ट्रक्चर. दीज आर कॉल्ड एज काय म्हणले यांच्यामध्ये स्टेरिओसिलिया. काय म्हणले त्यांना स्टेरिओसिलिया. स्टेरिओसिलिया. व्हॉट इज स्टेरिओसिलिया? What is stereocilia? बोलो चला मोहिते. हा बरोबर आहे. बोला जोगड बोला काय म्हणतात. हा Hair cells have long stiff microvilli, so it is called stereocilia. गुड. हेअर सेल वरती अशा लॉंग प्रकारचे स्टील असे मायक्रोविलायचे यांच्यामध्ये लांब असे फिंगर लाईक स्ट्रक्चर्स आहेत म्हणून त्याला म्हटले कसलं स्टेरिओसिलिया. वा पुढं ऑन देअर दॅट इज शेअर अपायकल सर्फेसेस अबोव दिस दॅट इज द स्टेरिओसिलिया इज अ जेली लाईक सबस्टन्स. म्हणजे ह्या हेअर सेल वरती अशा स्टेप अशा हेअर लाईक प्रोसेस आहेत मोठ्या, तर त्याला आपण म्हणतो लॉंग स्टेप मायक्रोविलाय, त्याला म्हणायचं स्टेरिओसिलिया. त्या स्टेरिओसिलियावरती एक मेम्ब्रेन आहे. अपाय कुठं आहे? अबोव दिस स्टेरिओसिलिया देयर इज अ जेली लाईक मेम्ब्रेन. बघा कुठं दाखवलंय जेली लाईक मेम्ब्रेन is called as a tectorial membrane. त्या मेम्ब्रेनला कसला मेम्ब्रेन म्हणलंय? Tectorial membrane. दाखवले का बघा डायग्राम मध्ये बघा दाखवले का? काय वेळा काय ह्याच्यात दाखवले काय दाखवू शकत नाही काय ऑर्गन्स मध्ये यांच्यामध्ये वर्षात यात दाखवले का कुठं नाहीये. जे खालचे डायग्राम दाखवल्या जे बॅसिलर मेम्ब्रेनच्या तिथंच असे मायक्रोविलाय लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये तो मेम्ब्रेन असते तर त्याला म्हणायचं टॅक्टोरियल मेम्ब्रेन. These organs acts as a tectorial membrane काय म्हणून काम करतंय? Acts as a transducer. बघा transducer converting sound vibrations into nerve impulses. Nerve impulse. बरोबर. नर्व इम्पल्सेस. आता मी जे बोलतोय हे व्हायब्रेशन्स हे आपल्या इथनं हे सगळे कन्वर्ट करणार. सॉरी. हा आणि इथं एक नर्व आहे बघा नर्व. Auditory nerve. बरोबर. ऑडिटरी नर्व आहे. किती नंबरचे आहे? 8. पॅटर्न वाचा साहेब. तिथपर्यंत पॅटर्न वाचा साहेब. तिथपर्यंत सांगितलेला पॅटर्न वाचा. अहो 1 ते 12 मध्ये किती पर्यंत आहे? 8 पर्यंत आहे का नाही? नाही का? हा मग तिथपर्यंतचा पॅटर्न वाचा म्हटल्यावर गपच राहिले. हा ठीक आहे सोडून द्या. पुढे बघा. तर हे काय करतंय? टॅक्टोरियल मेम्ब्रेन काय करते? ते आपल्याला येणाऱ्या आवाजाचं ट्रान्सड्युसर कन्व्हर्शन करणार. आता वरून व्हायब्रेशन्स आलेत हे व्हायब्रेशनचं ट्रान्सड्युसर कन्व्हर्टिंग करायचं काम करणार. आणि हे सर्व कुणा त्या नर्व इम्पल्सेस मध्ये बघा मगाशी आपण एक्सटर्नल इयर पिना टू कुठपर्यंत गेलाय? मिडल इयर टू कॉकलियावरनं ह्या मेम्ब्रेनवरनं आलं कुठं? याच्यामध्ये टॅक्टोरियल मेम्ब्रेन त्याचं कन्व्हर्शन करणार, ट्रान्सड्युसर करणार, कन्व्हर्टिंग इनटू रॅडिशर इम्पल्सेस. जे नर्व इम्पल्स आहे आपल्याला जे यांच्यामध्ये ऑडिटरी नर्व तर त्या नर्वला आता इम्पल्स संवेदाच्या रूपामध्ये कन्व्हर्टिंग करणार. विच ऑफ द फॉलोइंग मेम्ब्रेन्स they can convert the sound vibrations into nerve impulses? Tectorial membrane. Thamba. Which of the following membranes can convert the sound vibrations into nerve impulses? A दिलंय प्लाझ्मा मेम्ब्रेन, B basilar membrane, C tectorial membrane, D all the above. Option C. Option C. बरोबर आहे का? हो. बाकीचे? Option C. बोंजार साहेब बरोबर आहे का? होय सर. कुठला मेम्ब्रेन आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन.
कोणतं मेम्ब्रेन साऊंड व्हायब्रेशनचं कन्व्हर्शन करतंय नर्व इम्पल्सेस मध्ये? ऑप्शन ए बरोबर आहे का सी बरोबर आहे? बोला बाकीची बोला. ठीक आहे. ऑप्शन सी. हा छान छान. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. बघा पुढं. चला इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. आता इनर इयर अँड द मेकॅनिझम ऑफ बॅलन्स बघा. आता इंटरनल इयर आपण म्हणले तिसरा पार्ट बघतो आपण इंटरनल इयर. आतापर्यंत आपण ह्युमनचे इयर बघले यांच्यामध्ये एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर मध्ये. आता इनर इयरचा आणि त्याचा ऑर्गन्स ऑफ बॅलन्स कसं यांच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ बॅलन्स आपण सुरुवातीलाच म्हणलंय इट ऍक्ट्स ॲज ए दॅट इज द हिअरिंग अँड दॅट इज द बॉडी इक्विलिब्रियम म्हणलंय. हे दोन फंक्शन्स कॅरी आउट करायचं काम करतंय. बघा आता कसं आहे काय दिलंय बघा यांच्यामध्ये. बिसाइड्स द कॉक्लिया, कॉक्लियाचा आतापर्यंतचा भाग बघला. कॉक्लिया शिवाय काय म्हणलंय द इनर इयर ऑल्सो हॅज दॅट इज द व्हेस्टिब्युलर अपॅरेटस. कॉक्लिया सोडून इंटरनल इयर मध्ये आपण सांगा इनर इयर मध्ये दोन पार्ट्स आहेत. कुठले दोन पार्ट्स सांगले होते आपण? कॉक्लिया आणि व्हेस्टिब्युलर अपॅरेटस. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आता हा कॉक्लिया झाला, कॉक्लिया पार्ट संपला. आता त्यामध्ये परत हे व्हेस्टिब्युलर अपॅरेटस आहे. कॉक्लिया शिवाय इंटरनल इयर मध्ये सुद्धा कुठला व्हेस्टिब्युलर अपॅरेटस आहे. काय करते? विच इज कॉम्पोज्ड ऑफ 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. बघा व्हेस्टिब्युलर अपॅरेटस किती सर्क्युलर कॅनल न बनलेलं आहे? व्हेस्टिब्युलर अपॅरेटस इट इज मेड अप ऑफ किती? 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. बरोबर. 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स. किती कॅनल्स आहेत? 3. हा 3 आहे. 3 बरोबर. 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स अँड द युट्रिक्युलर सॅक्युलर रिजन. आणि कुठला आहे? युट्रिक्युलर सॅक्युलर रिजन हा व्हेस्टिब्युलर अपॅरेटस बनलेला आहे. काय म्हणले त्याला? पहा पुढं. अँड द युट्रिक्युलर सॅक्युलर रिजन विथ द कुठला आहे? ऑटोलिथ ऑर्गन. ऑटोलिथ ऑर्गन. ओटोलिथ येतोय का काय? एटिव आहे ना? ओटीओ. ओटीओ. ओटोलिथ ऑर्गन. कुठला ऑर्गन आहे? ओटोलिथ. वा. कॉक्लिया शिवाय मिडल इंटरनल इयर मध्ये व्हेस्टिब्युलर अपॅरेटस आहे आणि हा व्हेस्टिब्युलर अपॅरेटस 3 सेमी सर्क्युलर कॅनल न बनलेला आहे. आणि कशामध्ये? अलॉंग विथ युट्रिक्युलर सॅक्युलस रिजन विथ ओटोलिथ ऑर्गन. बरोबर. काय म्हणलंय? ऑल 3 सेमी सर्क्युलर कॅनल्स lie in different planes at right angles to the each other. आता ह्या तिन्ही सेमी सर्क्युलर कॅनल यांची पोझिशन कुठं आहे? एकमेकाला कुठल्या अँगलला आहे? राईट अँगल. बरोबर. राईट अँगल्स टू इच अदर्स आर देअर. काय करते? दीज कॅनल्स आर फिल्ड विथ इंडोलिम्फ. आणि तिन्ही कॅनल कशानं भरलेल्या आहेत? इंडोलिम्फ. बोलो चला साहेब. कल्याण साहेब बोलो चला. कशानं भरलंय? बरोबर. इंडोलिम्फ. इंडोलिम्फ काय म्हणताय? द बेस ऑफ इच कॅनल. बघा त्या सेमी सर्क्युलर कॅनल तिन्ही हा इंडोलिम्फ न भरलेला आहे. आणि त्या सेमी सर्क्युलर कॅनलचा प्रत्येकाचा बेस काय दिलाय? द बेस ऑफ इच कॅनल हॅज अन अँप्युला. बघा या तिन्ही सर्क्युलर कॅनलचा जो पाया आहे, बेस आहे, तर त्या ठिकाणी एक अँप्युला आहे. कुठं दाखवलंय बघा अँप्युला? सेकंड डायग्राम मध्ये. हा सेकंड डायग्राम मध्ये आहे बघा. अँप्युला ऑफ सेमी सर्क्युलर कॅनल. बघा 3 छोटेसे डक्ट आहेत बघा. युट्रिक्युलर म्हणलंय बघा. आहे का? हो. हा बघा बघा तिथं दुसऱ्या डायग्राम मध्ये दाखवले बघा. बरोबर तिथं म्हणले बघा यांच्यामध्ये. These canals are filled. The base of each additional canal has ampulla in which काय दिलंय? There is a sensory spot called as क्रिस्टा. ह्या अँप्युलाच्या मध्ये बरोबर एक असा सेन्सरी स्पॉट आहे. तर तो सेन्सरी स्पॉट म्हणजे काय म्हणलंय त्याला?
क्रिस्टा. काय म्हणलंय? क्रिस्टा. छान. Sensory spot present in the ampulla is called as क्रिस्टा. नाव दिले का बघा तिथं क्रिस्टा. दिलंय का? नाही. नाही दिलेलं. बर पुढं काय म्हणलंय क्रिस्टा? एवढं घेऊया 4 ओळी बघा. द क्रिस्टा हेल्प्स इन मेंटेनिंग द इक्विलिब्रियम. करेक्ट. मेंटेनिंग कुठला लिब्रियम? इक्विलिब्रियम. बॅलन्सिंग. बॅलन्सिंग आपण म्हणू द बॉडी इक्विलिब्रियम. प्रत्येक सेमी सर्क्युलर कॅनलच्या बेसला असा छोटासा फुगीर भाग आहे, त्याला म्हणतो अँप्युला, स्वेलन पार्ट. आणि त्या अँप्युलाच्या मध्ये एक असा सेन्सरी स्पॉट आहे, तर त्या सेन्सरी स्पॉटला म्हणायचं क्रिस्टा. आणि हे क्रिस्टा काय करतंय? आपल्या बॉडीचं इक्विलिब्रियम करायचं काम करतंय. मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. बघा पुढं. द व्हेस्टिब्युल हॅज ओन सेन्सरी स्पॉट्स. व्हेस्टिब्युलला स्वतःचे असे सेन्सरी स्पॉट्स आहेत. 2 सेन्सरी स्पॉट कुठले आहेत बघा? मॅक्युला ऑफ सॅक्युली अँड ड्युट्रिक्युला ऑफ मॅक्युला. आहे का? हे 2 स्पॉट आहेत सेन्सरी. काय करतात? कन्सिस्ट ऑफ हेअर सेल्स अँड सपोर्टिंग सेल्स आर देअर. म्हणजे या व्हेस्टिब्युलला सुद्धा स्वतंत्र असे 2 स्पॉट आहेत सेन्सरी. तर त्यांची नावं ते दिले तिथं. त्यांच्यावर सुद्धा हेअर सेल्स, सपोर्टिंग सेल्स असतात. आणि त्या सेल्सच्या टिप्स काय करतात बघा? द टिप्स ऑफ हेअर अँड सिलियम प्रोजेक्ट इनटू. त्या हेअर सेलवरचे जे टिप आहे त्यांची टोक आणि ह्या सिलियम कुठं प्रोजेक्ट होतात? प्रोजेक्ट इनटू थिक जिलॅटिनस लेअर सीथ दॅट इज कॉल्ड एज ओटोलिथिक मेम्ब्रेन. कसला मेम्ब्रेन म्हणलंय? ओटोलिथिक मेम्ब्रेन. बरोबर तिथं नाव दिलंय का? त्या सेलच्या वरच्या बाजूला जिथं सेल ह्या इन्सर्ट होतात अशा याच्यावरती एक प्रकारचं मेम्ब्रेन असतंय, त्याला जिलॅटिनस ओटोलिथिक मेम्ब्रेन म्हणलंय. त्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये काय बघा? विदिन धिस मेम्ब्रेन मायनोट पार्टिकल्स ओटोलिथ्स और ओटोकोनिया आर सिक्रेटेड. ओटोलिथिक मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला मेम्ब्रेन मध्ये अशा प्रकारचे काही पार्टिकल्स, हे ओटोलिथिक पार्टिकल्स ह्या ठिकाणी सिक्रेट होतात. त्या पार्टिकलचं काय नाव दिले काय बघा? आहे का काय? सिक्रेटेड. दीज आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अँड प्रोटीन. कोण म्हणलंय? कशाने म्हणलंय? कॅल्शियम कार्बोनेट अँड प्रोटीन. Which of the following radicchar particles? They are made up of calcium carbonate and that is the proteins. Otolithic particles. Correct. Otolithic particles are situated in Otolithic membrane. बरोबर आहे. Otolithic membrane present on gelatinous sheet. छान. प्रेझेंट ऑन द सेन्सरी टिप ऑफ दॅट इज द अपेक्स किंवा हेअर म्हणले बघा तिथं. आहे का? कॅल्शियम कार्बोनेट प्रोटीन म्हणलेला आहे. द मॅक्युला अँड क्रिस्टा. बघा आता इथं म्हणलंय क्रिस्टा इक्विलिब्रियम. अँप्युलाच्या मध्ये सेन्सरी स्पॉट. तो मॅक्युला आणि क्रिस्टा काय करताय? मॅक्युला अँड क्रिस्टा आर दे रिसेप्टर्स. आता रिसेप्टर म्हणजे झाले स्पेशलाइज्ड सेल्स ऑर्गन असतील. सेन्सिटिव्ह इन दॅट इज द पोझिशन ऑफ दॅट इज द हेड विथ रिस्पेक्ट टू दॅट इज द ग्रॅव्हिटी इज देअर. नाही आपण ऐकलंय किंवा नाही असं आलो होतो. This that is your the 3 semicircular canals are arranged such a way that हे तिन्ही सेमीसर्क्युलर कॅनल अशा प्रकारे त्यांची मांडणी असते काय? that the movement in any plane can be that is detected by these cells are there. कोणत्याही प्रकारचे आपल्या हेड मोमेंट असेल ते डिटेक्ट करायचं काम यांच्यामध्ये हे सेमी सर्क्युलर कॅनल्स करतात. अँड द बॅलन्स अँड द पोश्चर ऑफ द बॉडी इज मेंटेन्ड. आपल्या शरीराची बॉडी पोझिशन आणि हे बॉडी पोझिशन आणि इक्विलिब्रियम हे मेंटेन करायचं काम यांच्यामध्ये करतात. कोण? हे सेमी सर्क्युलर कॅनल्स. 3 दाखवले बघा त्यामध्ये. आहे का? रिसेप्टर्स फॉर डायनॅमिक बॅलन्स लाईज इन द क्रिस्टी ऑफ अँप्युली. आणि अशा प्रकारचं हे जे रिसेप्टर्स आहेत ते मॅक्युला आणि क्रिस्टी दिज आर रिसेप्टर. अँप्युला मध्ये असणारा हा स्पॉट तो इक्विलिब्रियमचा, हे अशा प्रकारचे बॅलन्सिंग करणार
विच लाई इन द क्रिस्टी ऑफ एम्प्युला व्हाईल काय म्हणले पुढं व्हाईल फॉर दी काय दिलंय द स्टॅटिक ऑर लिनियर बॅलन्स दीज आर दी इन द मॅक्युला युट्रिक्युलस अँड सेक्युलस म्हणजे डायनॅमिक बॅलन्स आणि युट्रिक्युलर बॅलन्स हे स्टॅटिक बॅलन्स या दोन्हींचं मेंटेन करायचं काम हे मॅक्युला आणि क्रिस्टी करत असते अशा प्रकारचे हे सेंटर्स किंवा हे मेम्ब्रेन्स दीज आर द रिसेप्टर्स विच आर गोइंग टू बी प्रेझेंट आर देअर आणि ह्याचं मेकॅनिझम आहे साऊंड प्रोड्युसिंगचं तर ते आपण 6:30 वाजता आता केमिस्ट आहे ठीक आहे इथं आपण थांबू हा आता केमिस्ट्री होईल नंतर फिजिक्स होईल आणि पुन्हा आपलं बायोलॉजी होईल ठीक आहे थांबू आपण